नमस्कार. मराठी स्वादमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाची एकदम चवीला अप्रतिम लागणारी करंजी. ही करंजी बनवण्यासाठी जे आवरण बनवलेलं आहे ते मी गव्हाच्या कणकेपासून बनवलेलं आहे. ते क्रिस्पी कसं बनवायचं आणि यातलं सारण चवदार कसं बनवायचं ह्यासाठी बऱ्याचशा टिप्स सांगितलेल्या आहेत. तुम्ही जर ह्या पद्धतीने करंजी बनवली तर एकदम छान बनेल. घरातील सर्वांना नक्कीच आवडेल. तर बनवूयात ओल्या नारळाची करंजी. सर्वात आधी आपण नारळ फोडून त्याचे असे तुकडे करून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्याला छान बारीक वाटून घ्यायचं. नारळ थोडा बारीकच वाटून घ्यायचा, कारण बारीक वाटून घेतल्यामुळे आपलं सारण छान बनेल. तर हे वाटून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊया, कारण आपण हे सर्व मोजून वापरणार आहोत. नारळ मिक्सरमध्येच बारीक वाटून घ्यायचा, म्हणजे छान वाटला जाईल. आता साईडला कढई गॅसवर ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये घालणार आहोत आपण 2 चमचे तूप. आणि आता जो बारीक केलेला नारळ होता तो 2 वाट्या मोजून घ्यायचा आहे आपल्याला आणि याच्यामध्ये घालायचा आहे. गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची. आता याला छान परतून घ्यायचं, म्हणजे याची चव पण छान येईल आणि याच्यामधलं थोडंसं मॉइश्चर कमी होईल. त्यामुळे काय होईल की हे सारण बरेच दिवस छान राहील. ही करंजी 8 ते 9 दिवस अगदी आरामात छान राहते. आता टाकूया ह्याच्यामध्ये 1 वाटी साखर. साधारण 1 मिनिटानंतर. तुम्ही साखरेऐवजी गुळाचा वापर केलात तरी काहीच हरकत नाही. याच्यामध्ये घालणार आहोत आपण दुधावरची 4 चमचे साय. साय घातल्यामुळे काय होईल की हे सारण छान सॉफ्ट बनेल. इथे मी 5 ते 6 वेलची आणि थोडंसं जायफळ ह्याची साखरेसोबत पावडर केलेली आहे, ती घालूया आपण 2 चमचे. याला 1-2 मिनटं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि शिजू द्यायचं. साखर विरघळायला लागलेली आहे. आता थोड्याशा दुधामध्ये आपण केशरच्या काड्या घालूया आणि ह्याच्यामध्ये टाकूया. ह्याच्यामुळे कलर सुंदर येईल. तुम्हाला हवं तर टाका किंवा अगदी नाही घातलं तरी चालेल. मध्यम टू लो गॅसवरच हे आपल्याला सारण बनवायचं आहे. हे सारण आपण मध्यम टू लो गॅसवर शिजवत ठेवूया. तोपर्यंत आपण साईडला एका मोठ्या ताटामध्ये 2 वाटी कणिक आणि अर्धी वाटी बारीक रवा घेणार आहोत बाहेरचं आवरण बनवण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये जवळपास अर्धी वाटी तूप घालायचं आहे. मगाशी बनवलेली जायफळ आणि वेलची पूडची पावडर घालणार आहोत 1 चमचा. ह्याच्यामुळे बाहेरच्या आवरणाला सुद्धा छान चव येईल. आणि आता घालूया अर्धी वाटी तूप, चमच्यानी मोजून 4 ते 5 चमचे. आता तूप, रवा आणि कणिक हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. ह्याच्यामुळेच आपलं जे आवरण आहे ते खूप क्रिस्पी बनेल. अशी मूठ बांधून बघायची. मूठ बांधल्या गेली म्हणजे आपलं तुपाचं प्रमाण व्यवस्थित आहे असं समजायचं. आता थोडं थोडं पाणी घालून घट्ट कणिक मळून घ्यायचं. कणिक घट्ट मळणं खूप आवश्यक आहे. तुम्ही जर पातळ कणिक मळलं तर बाहेरचं आवरण क्रिस्पी बनणार नाही. त्यामुळे घट्ट कणिक मळणं खूप आवश्यक आहे. एवढं घट्ट मळून घ्यायचं आणि आता आपण ह्याला 5 ते 10 मिनिटासाठी साईडला ठेवूया झाकून. सारण मध्ये मध्ये मी 2-3 वेळा हलवून घेतलं. साईडनी असं व्हायला लागलं म्हणजे आपलं सारण व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे. तर ह्या स्टेजला आपण याच्यामध्ये बारीक केलेल्या बदाम घालूया. साधारण 10 ते 12 बदामचा वापर केलेला आहे. तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट्स घालू शकता किंवा अगदी नाही घातले तरी काहीच हरकत नाही. आता ह्या स्टेजला गॅस करूया बंद. गार झाल्यानंतर हेच सारण घट्ट बनेल. 5 ते 10 मिनिटानंतर बघा हे सारण गार झालेलं आहे. तर आता कणिकही आपलं व्यवस्थित मुरल्या गेलं. ते छान मळून घ्यायचं 2 ते 3 मिनटं. आता ह्याचे छोटे छोटे गोळे करायचे आणि छान लाटून घ्यायचे. आपण कणकेमध्ये तुपाचा वापर केल्यामुळे लाटताना हे चिपकणारही नाही आणि कणिक किंवा तूप लावण्याची आवश्यकता आपल्याला पडणार नाही. ह्या पुऱ्या लाटताना एकदम पातळ पुऱ्या लाटायच्या नाही आपल्याला. साधारण पुरीपेक्षा थोड्याशा पातळ
लाटायच्यात. रव्या किंवा मैद्याची करंजी करताना आपण खूप पातळ लाटतो, एवढं पातळ लाटण्याची गरज नाही. तर अशा पद्धतीने एक एक पुरी घेऊन त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा सारण भरायचं आणि ह्या पद्धतीने करंजी पॅक करून घ्यायची. फक्त ह्याच्या कडा व्यवस्थित पॅक करणं आवश्यक आहे, म्हणजे ह्या तेलात करंज्या फुटणार नाहीत. तुम्ही या करंज्या बनवण्यासाठी साच्याचा सुद्धा वापर करू शकता किंवा काटा चमच्याचा. अशी मुरड घालून सुद्धा छान करंजी दिसेल. तर ह्या पद्धतीने आपण सर्व करंज्या बनवून घेऊ. ह्या करंज्या 8 ते 9 दिवस अगदी आरामात राहतात. सणाच्या दिवशी बऱ्याचदा घाई असते, तर अशावेळी ह्या करंज्या आधीच तुम्ही करून ठेवलात तर वेळेवर आपल्याला सोपं जाईल. साईडला तेल ठेवलेलं आहे, मध्यम तेल तापवायचं आणि त्याच्यामध्ये एक एक करंजी सोडून तळून घ्यायची. गॅसची फ्लेम आपल्याला मध्यमच ठेवायची आहे. फुल फ्लेमवर जर ह्या करंज्या तळल्या तर आतमध्ये कच्च्या राहण्याची भीती असते. आणि मध्यम टू लो गॅसवर तळलं तर ह्या करंज्या खूप क्रिस्पी बनतील. रवा किंवा मैद्याने बनवलेल्या करंज्यापेक्षा ह्या गव्हाच्या कणकेच्या बनवलेल्या करंज्या चवीला अतिशय छान लागतात. आणि ह्याच्यामधलं सारण ह्या पद्धतीने बनवलं तर खूप टेस्टी बनतं. तर आपल्या करंज्या 3 ते 4 मिनिटात व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत. आपण ह्या काढून घेऊ. खूप सुंदर बनतात, एकदम क्रिस्पी बनतात. तर अशा पद्धतीने ही करंज्यांची रेसिपी नक्की बनवा, खूप सुंदर बनते. हे प्रमाण वापरून आणि ह्या पद्धतीने बाहेरचं आवरण जर बनवलं तर ह्या करंज्या अप्रतिम बनतील, घरातील सर्वांनाच आवडतील. तर ह्या नारळी पौर्णिमेला किंवा रक्षाबंधनला ह्या पद्धतीने ओल्या नारळाच्या करंज्या नक्की बनवा आणि तुमची रेसिपी कशी झाली हे कळवायला मला विसरू नका. धन्यवाद.